नमस्कार मैत्रिणींनो, मी आज रव्याचे गुलाबजामुन बनवणार आहे. त्यासाठी 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, थोडी इलायची पावडर घेतली आहे आणि 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आपल्याला पाक बनवण्यासाठी. आणि इथे मी आता रवा आणि दूध दोन्ही मिक्स करणार आहे. त्यासाठी मी इथे चितळेचा अर्धा लिटर दूध घेतलेला आहे. चला तर आता झटपट आपण गुलाबजामुन बनवूया. आता पॅन मध्ये मी दूध टाकून घेतीये. पहिला पॅन स्वच्छ करून घेत आहे. चला तर थोडंसं आपण तूप टाकून घेऊया. आणि दूध टाकून घेऊया. आणि आता चला तर 1 वाटी रवा टाकून देऊया. पाण्याला छानशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण हा बारीक रवा टाकून देणार आहोत. त्यामध्ये आपल्याला चांगला हलवून घ्यायचा आहे. रवा एकदम स्मूथ बनवायचा आहे. बघा, सगळं रव्याने दूध पिऊन घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यावर 5 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपला रवा शिजेल. इकडे आपण पाक बनवण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 वाटी पाणी टाकून देऊया आणि 1 वाटी साखर टाकून देऊया. आपल्याला हलकासा पाक बनवायचा आहे. चला, इलायची टाकून घेतलेली आहे मी. त्यामध्ये इलायची पावडर आहे ती. आणि इकडे आपला रवा पण चांगला उकडून झालेला आहे. आता आपल्याला छान रवा मळून घ्यायचा आहे, एकदम मॅश करायचा आहे. बघा, पाक तर तयार झालेला आहे. चला तर आता आपण गुलाबजामुन करण्यासाठी घेऊया. इथे मी छानसं मळून घेतलेलं आहे पीठ. एकदम स्मूथ करायचं आहे आपल्याला. आता याचे मी गोळे करून घेत आहे. बघा, गोळे तयार झालेले आहेत. 20 ते 25 गोळे झालेले आहेत. आणि छोटे केले तर 30 होतात एका वाटीमध्ये. आणि याच्यात विशेष म्हणजे मिल्क पावडर पण टाकू शकता. मी मिल्क पावडर टाकलेली नाहीये, पण छान मळून घ्यायचं आहे. चला तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. तुपामध्ये पण तळू शकता, पण इथे मी तेलामध्ये तळणार आहे. तेल पण गरम झालेलं आहे आपलं. चला तर त्यामध्ये आपण आता गुलाबजामुन सोडून देऊया. मस्त झालेले आहेत आपले गुलाबजामुन रव्याचे. असे झटपट होणारे आहेत गुलाबजामुन. तुम्ही बघू शकता. बघा किती सुंदर झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत.
झालेले आहेत. अतिशय चविष्ट, रुचकर. आता आपण सर्व गुलाबजामुन काढून घेऊया. ख्रिसमस विशेष आहेत हे गुलाबजामुन. चला तर सर्व झालेले आहेत आपले तळून. आता आपण पाकामध्ये सोडून देऊया. सर्व गुलाबजामुन मी पाकामध्ये टाकतीये. दहा ते 15 मिनिटाने आपण खाण्यासाठी घेऊया. तुम्हाला जर माझी गुलाबजामुनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी ख्रिसमस. लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा. प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.